नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं बेधड़क इंडिया न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। चांगले निर्णय आज आमचं म्हणजे या ठिकाणी काटकर साहेब आहेत, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त आमचे भीमलवार साहेब आहेत, आमचे कुसेकर साहेब आहेत जे RTOचे आपल्या MSRTCचे प्रमुख आहेत। तर सर्व अधिकाऱ्यांसह आम्ही भाईंदर पश्चिमेतील जी ST महामंडळाची जागा आहे त्या जागेची पाहणी केली। जो थोडासा बस स्टॉपच्या बाजूचं जे स्ट्रक्चर होतं त्याची पाहणी केली आणि ह्या पाहणी केल्यानंतर बऱ्याच वर्षापासून ST महामंडळाची जी जागा आहे मीरा भाईंदर महापालिकेनं मागितली होती, परंतु अद्यापर्यंत त्यावर निर्णय झाला नव्हता। त्यामुळे आज काही धोरणात्मक निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे। अधिकृतरित्या बैठक असल्या कारणानं ह्या बैठकीतले निर्णय जे आहेत ते अंतिम आहेत। प्रामुख्यानं मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील ST महामंडळाची जी जागा आहे ती जागा तर भरपूर मोठ्या प्रमाणात जवळजवळ 40,000 मीटर आहे, पण CRZनं बाधित होत असल्याकारणानं त्यातील 7,400 मीटरची जी जागा आहे त्या जागेवरच फक्त आम्ही बांधकाम करू शकतो। आणि आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की ST महामंडळाची 7,400 मीटरची जागा ही महानगरपालिकेनं डेव्हलप करावी, महापालिकेनं त्यासाठी खर्च करावा आणि त्यातील 50% जागा म्हणजे 80,000 स्क्वेअर फुटाचं जे बांधकाम मिळणार आहे त्यातील 50% जी जागा आहे ती आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेला त्यांच्या मालकीची म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत 60 वर्षाच्या लीजवर। परंतु त्या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेनं मच्छी मार्केट चालू करावं, कारण उत्तनच्या आमच्या मच्छी बांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की मच्छी मार्केट हवं आहे आणि मच्छी मार्केटला उत्तेजन द्यावं। त्यामुळे तिथे एअर कंडिशन मच्छी मार्केट निर्माण करण्यासाठी आम्ही ती जागा उपलब्ध करून देतो आहे। उरलेली 40,000 स्क्वेअर फीटची जागा आहे, त्यामध्ये RTOचं एक कार्यालय आणि त्याचबरोबर आमच्या ST महामंडळाच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत बसेससाठी, पार्किंगपासून ते कार्यालयापासून ते स्टाफ रूम आणि इतर सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या 40,000 फुटामध्ये असतील। पार्किंगची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल, चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी असेल आणि एक अतिशय चांगली कमर्शियल इमारत आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत। त्याचा खर्च अपेक्षित साधारण 136 कोटी रुपये। त्याचा काही खर्च हा मीरा भाईंदर महानगरपालिका करणार आहे आणि काही खर्च आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की तो शासनानं खर्च करावा। मीरा भाईंदर महापालिकेकडे 30 कोटी रुपयाचा निधी हा मच्छी मार्केटसाठी उपलब्धही झाला होता, परंतु जागा त्यावेळेस नसल्याकारणानं तो निधी परत गेला। तर तो निधी आणि अजूनही काही उर्वरित निधी आम्ही राज्य शासनाकडनं घेऊन येऊ आणि ही इमारत लवकरात लवकर बनवू, जेणेकरून ST महामंडळ, मीरा भाईंदर महापालिका आणि RTO ह्या तिन्ही ज्या संस्था आहेत शासकीय, त्या संस्थांमध्ये लोकांना किंवा प्रवाशांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या उपलब्ध असतील। आमच्या ST कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होतील। ह्याच बैठकीमध्ये फार अजून मोठा निर्णय झाला की महाराष्ट्रातील सर्व महापालिका स्तरावर RTOचं केंद्र व्हावं। म्हणजे आताही उपकेंद्र आमचं आहे जे आता JP इन्फ्राकडे आपण काही वर्षापूर्वी बनवलं होतं, परंतु पूर्णतः अद्ययावत असं उपकेंद्र हे पूर्ण महापालिका स्तरावर व्हावं, कारण 15 लाख लोकसंख्या शहराची झालेली आहे आणि प्रत्येक राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये ही लोकसंख्या किमान 8 ते 10 लाखाच्या पुढेच गेलेली आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पूर्वी कसं असायचं की जिल्हास्तरीय उपकेंद्र असायचं, जेणेकरून जे काही पासेस किंवा ज्या काही गोष्टी आहेत RTO रिलेटेड त्या जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायच्या। आता तसं न करता आम्ही महापालिका स्तरावर हे उपकेंद्र व्हावं असं आमचं मत ठरलं आणि तसा निर्णय आम्ही घेतला, जेणेकरून मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राची जी वाढती लोकसंख्या आहे त्याचा विचार करता पूर्णतः उपकेंद्र हे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये असावं आणि सगळे काय आमचं RTOचं कार्यालयच पूर्णतः हे मीरा भाईंदरमध्ये येईल। त्यासाठी उत्तम येथे 9,700 मीटरची जागा जी आम्ही महसूल खात्यांकडे मागितली होती, आमचे तहसीलदार गौंडसाहेब या ठिकाणी आहेत, जिल्हाधिकारी शिंगारे साहेबांना सुद्धा मी विनंती केली। गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या हेमलता पाटील आणि RTOचे अधिकारी त्यासाठी पाठपुरावा करत होते। आज शिंगारे साहेबांनी मान्य केलं आणि ताबडतोब तो अहवाल त्यांच्याकडे गेल्यामुळे आम्हाला ती 9,700 मीटरची उत्तनची जागा ही RTOच्या ताब्यात म्हणजे आमच्या
ताब्यात मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व पासिंग आणि आता जी JP इन्फ्राच्या समोर आम्ही 60 मीटर रस्त्यावर पासिंग किंवा इतर गोष्टींसाठी ती जागा वापरतो ती न करता उत्तनला आमचं पूर्ण RTOचं पूर्ण ऑफिस कार्यालयापासून सगळ्या काही सुविधा ज्या आहे RTOच्या त्या उत्तन येथे होतील. ती जागा आमच्या स्वतःच्या मालकीची आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे आणि त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळून आम्ही साधारणतः भाईंदर पश्चिमेचं जे कार्यालय म्हणजे मच्छी मार्केट आणि MSRTCचं कार्यालय म्हणजे ST महामंडळाचं कार्यालय ह्याच्या इमारतीचं काम आम्ही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 1, 2 ते 3 महिन्यामध्ये भूमिपूजन त्याचं करून कामाला सुरुवात करू. जी CRZ वन्य बाधित असलेली जागा आहे त्याची पण आम्ही परवानगी भविष्यामध्ये पर्यावरण खात्याकडे मागू आणि पर्यावरण खात्यानं परमिशन दिल्यानंतर त्या ठिकाणीचं कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणीसुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था करू. ही जी जागा आम्ही बनवणार आहोत जी ST महामंडळाची जी जागा आहे 80,000 स्क्वेअर फुटाची त्याच्यामध्ये पार्किंग प्लाझाही करणार आम्ही आहोत जेणेकरून त्या पार्किंग प्लाझाचा फायदा मीरा भाईंदर शहरामध्ये स्टेशन समोर असल्याकारणाने जी काही प्रवासी येतील त्या प्रवाशांना त्या ठिकाणी पार्किंग करता येईल. ते पे अँड पार्किंग राहील ते काही मोफत कुणालाही मिळणार नाही परंतु पे अँड पार्किंगची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होईल. अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए बेधड़क इंडिया न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.